मनीषा रेसिपीमध्ये तुमचे स्वागत। आज आपण बनवतोय आवळा कँडी किंवा याला आवळा पापडी सुद्धा म्हणू शकता। यासाठी आपण अर्धा किलो आवळे घेतलेत। आवळे स्वच्छ धुवून 10 ते 12 मिनिटं वाफवून घ्या। छान आवळे वाफवून झाले की आता या पद्धतीने आवळे वाफवल्यावर आपल्याला यामधलं बी काढून घ्यायचंय। तर पूर्ण बी काढून झालं की आपल्याला 1 इंच आल्याचा तुकडा आणि हे जे बी काढलेले आवळे आहेत ते पूर्ण बारीक वाटून घ्यायचे। तर मी पहिल्यांदा आलं वाटून घेतले आणि मग त्यानंतर आपण याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आवळ्याचं मिश्रण बारीक करून घेतले। त्यानंतर तुम्हाला जर जास्त बारीक होत नसेल तर यामध्ये थोडीशी साखर घालून बारीक करा, म्हणजे पूर्ण बारीक पेस्ट होते। आता ही एका कढईमध्ये पेस्ट घालायची। मी इथे खडी साखर वापरली आहे, तुम्ही गूळ किंवा साखरही वापरू शकता। खडी साखर बारीक करून घ्यायची आणि ती पावडर या आवळ्यामध्ये मिक्स करायची। जर अर्धा किलो आवळे असेल तर याला आपल्याला अर्धा किलो याच प्रमाणामध्ये गोडाचा वापर करायचा आहे। तर मी इथे अर्धा किलो खडी साखरची पावडर करून घेतली। त्यातली काही पावडर मी आपल्याला कोटिंग करण्यासाठी ठेवली। यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचे, त्यामध्ये 2 चमचे पाणी घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे। आता या मिश्रणात आपल्याला अर्ध लिंबू पिळून घ्यायचे। त्यानंतर ते व्यवस्थित एकजीव आणि चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। आता कलर चांगला यावा म्हणून आपल्याला यामध्ये थोडीशी हळद, त्यानंतर चवीपुरतं काळं मीठ आणि साधं मीठ, हे दोन्ही मीठ आपल्याला 1-1 चमचा घालायचे। त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचे चाट मसाला आणि अगदी थोडीशी धनापूड। यामुळे आपल्या या चटपटी आवळा कँडीला एक छान अशी टेस्ट येते आणि खाताना त्याचा खूपच छान स्वाद लागतो। आता मी जी कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेतली होती ती आपण लास्टला या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतली। यामुळे आपलं हे आवळा कँडीचं मिश्रण चांगलं घट्ट होतं आणि जोपर्यंत पूर्ण घट्ट होत नाही तोपर्यंत याला आपल्याला चांगलं शिजून घ्यायचे। त्यानंतर एका प्लेटला तूप लावून घ्यायचे आणि त्यावर हे मिश्रण घालून आपल्याला व्यवस्थित ते पसरून घ्यायचे। यानंतर आपल्याला ते पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर अगदी सहजपणे ही आवळा पापडी म्हणा किंवा आवळा कँडी म्हणा अशी निघते आणि खायला खूपच अप्रतिम लागते। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तर अशी आवळा पापडी आपली झाल्यावर तिला छान खडी साखरेच्या या पावडरमध्ये कोटिंग करून घ्या आणि आपली मस्त चटपटी आवळा कँडी तयार। धन्यवाद।